तर पुण्यातील अलका टॉकीज चौकामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असे फ्लेक्स वॉर पाहायला मिळत आहेत। एका बाजूला पूर्ण वंदे मातरम गावं अशा आशयाचे भाजपाचे पोस्टर्स आहेत आणि त्याच्यावर खासदार मुरलीधर मोहोळ यांचं नाव पाहायला मिळत आहे, तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाचे पोस्टर झळकलेत। तर एका बाजूला आपण पाहतोय भाजपाचे पोस्टर्स आणि दुसऱ्या बाजूला त्याच परिसरामध्ये काँग्रेसचे पोस्टर्स बघायला मिळतात। त्यामुळे हे बॅनर वॉर पुण्यामध्ये सध्या रंगलेला आहे। आज पुण्यामध्ये आपण पाहतोय राहुल गांधी यांची छात्रों की गूंजचा कार्यक्रम होणार आहे। दरम्यान या पोस्टर वॉर संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। पाहूयात। पुणे शहरात आज दोन मोठे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्यातला एक जो आहे तो राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज आहे। तर याच कार्यक्रमाला काउंटर देण्यासाठी पुण्यात आज पूर्ण वंदे मातरम गाऊया असा कार्यक्रम जो आहे तो त्याचं देखील आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। मी सध्या पुण्यातल्या अलका टॉकीज चौकात आहे। एका बाजूला आपण बघतोय की राहुल गांधींचं पोस्टर आहे, तर दुसऱ्या बाजूला पूर्ण वंदे मातरम गाऊया भारत भूमीला वंदूया असं पोस्टर जे आहे ते देखील लावण्यात आलेलं आहे। छात्रों की गूंज या कार्यक्रमाला राहुल गांधी जे आहेत ते महिलांच्या प्रश्न आणि महिलांशी संवाद साधणार आहेत, पण दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर वंदे मातरम गाऊयाचा एक वेगळा कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर आज संध्याकाळी त्याच वेळेला सुरू होणार आहे, ज्यावेळेला राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम सुरू होईल। पूर्ण वंदे मातरम गाऊया भारत भूमीला वंदूया या कार्यक्रमावर देखील आपण बघतोय की मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे खासदार आहेत, केंद्रीय राज्यमंत्री आहेत, त्यांचं देखील नाव आहे। त्यामुळे राहुल गांधींच्या कार्यक्रमाला भाजपकडून वंदे मातरम गाऊयाचं आव्हान देण्यात आलंय का असा प्रश्न आता विचारला जातोय। कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।